महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा तालुक्यात वीज कोसळून युवक गंभीर जखमी तर दुसरा युवक विजेच्या धक्क्याने जखमी, दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील संजयनगर शिवारात वीज कोसळून एका युवकाचा उजवा खांदा भाजून गंभीर जखमी झाला असून दुसरा युवक विजेच्या जोरदार धक्क्याने जखमी झालाय। ही घटना गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास घडली। सुरगाणा तालुक्यात सकाळपासूनच पावसाला जोर आला होता। दुपारी 2:30च्या सुमारास मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह घाट माथ्यावरील घागबारी, उंबरपाडा, सराड, हरण टेकडी, संजयनगर, वटाबारी परिसरात मुसळधार पाऊस झाला। याच वेळी संजयनगर शिवारात टमाट्यांची लागवड करीत असलेले धर्मराज देवराम गायकवाड, राहणार उंबरपाडा यांच्यावर वीज कोसळली। त्यात त्यांच्या उजव्या खांद्याला गंभीर भाजल्यामुळे तो गंभीर जखमी झालाय। त्याच्याजवळच शेतीकाम करणारा मनोज काशीनाथ चौधरी वय 21 राहणार चिखली हा युवक विजेच्या धक्क्याने जखमी झालाय। जखमींना तातडीने बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। त्यापैकी गंभीर जखमी झालेल्या धर्मराज गायकवाड याला पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले। मनोज चौधरीवर बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे। दरम्यान धर्मराजचे काका यशवंत गायकवाड, आई मीनाबाई गायकवाड, भाऊ रोशन गायकवाड हे काही अंतरावर असल्याने ते थोडक्यात विजेच्या धक्क्यापासून बचावले। घटनेची माहिती घागबारीचे पोलीस पाटील गोपाळ गायकवाड यांनी तलाठी हेमंत लहांगे यांना दिली। याबाबत तहसीलदार रामजी राठोड यांनी जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागास कळविले असून तलाठी यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक रतन चौधरी, लक्ष्मण बागुल, सुरेश हाडस, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।